तुमच्याकडे सन्मान धन होतं म्हणून नाही कमी आले. श्रद्धा प्रेम की सुगंध मुझे खींच लाए. तुझी श्रद्धा तुझं खरं प्रेम ते मला खेचून आणतं. तू काय 25 व्यंजनं केली रोषणाई केली म्हणून नव्हतं तेव्हा. आता सुद्धा काय सच्ची प्यार की डोर मुझे बांध पाय. बंद. अम्मा तू दर गुरुवारी भजन करतेस ना, चला भजन करूया. हो स्वामी भजनच करणार होती. आता कस्तुरी गारूंनी त्यांच्या बायकोने एक भजन लिहिलेलं असतं. ते असतं कानडी भजन. खूप मोठं असतं ते, पण ते छोटंसं ती तिच्या त्यांच्यासमोर दर गुरुवारी म्हणत असते. भजनाचा अर्थ सुद्धा असा असतो घन महिमा साई. ऍक्च्युली मी ते केलं होतं कानडी पाठ, पण आता मी विसरते. तर घन महिमा साई म्हणजे तुझी महिमा इतकी आहे साईरामा, इतकी तुझी महिमा आहे. सगळे जण सोडून गेले ना तरी तू कधी मला सोडून जाऊ नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत माझा हात धरून ठेव परमेश्वरा. या जगातलं कोणी माझ्याबरोबर शेवटपर्यंत येईल की नाही मला माहीत नाही. असं ते कस्तुरी गारूंचं जे बायकोने लिहिलेलं भजन असतं आणि ते ती म्हणते. आणि त्याबरोबर तेच एक दोन स्वामी बघा, स्वामींचाच भजन घन महिमा स्वामी साई. ते स्वतः स्वामी म्हणतात. ते स्वतःचा घन महिमा भक्तासाठी स्वतः बोलतात ते स्वामी तिच्यासमोर. एक होती एक होत स्वामी एक होती. सुंदर असं भजन कार्यक्रम झाला. पण भजन मी विसरली एक गोष्ट. भजन कार्यक्रमाच्या आधी गोष्ट झाली. आता परत शिर्डीचेच बाबा कसे परतीचे बाबा हे दिसे ना तुम्हाला इथे. स्वामी म्हणाले दिवा लावा आधी. मी सांगायला विसरले म्हणून आता सांग. दिवा लावा म्हणे आधी. तर ती नर्स काही असते ना केअरटेकर, ती काही हलतच नाही तिथून. मग स्वामी म्हणतात गीता इकडे. ती मोरी टाईप अशी, मोरी टाईप असं एक किचनमध्ये मोरी टाईप असतं. जा तिकडे एक टम्बलर घेऊन ये, त्याच्यात पाणी भरून आण आणि एक चमचा आणि इकडे घेऊन. आणि मग स्वामी ते टम्बलरमधलं पाणी काय करतात मिक्स करतात. त्या घरामध्ये दिवा लावायला तेलही नसतं मंडळी. म्हणजे काही होऊ शकतं आयुष्यामध्ये बरं माणसाच्या. आणि त्यामुळे दिवा कसा लावायचा हे त्यांना प्रश्न पडलेला असतो. स्वामी म्हणतात ते तेल घाला. ते सगळं पाणी काय बनलेलं असतं ते आपण एकदा बघितलं. दीपावली मनाए सुहानी मेरे साई के हाथों में जादूचं पाणी. तसं ते जादूचं पाणी असं म्हणा तुम्ही. स्वामींनी नुसतं ढवळलं पाणी टम्बलरमधलं आणि दिवा लावला. म्हणजे दिव्य पानी से दीप जलाया, स्वामी ने भजन कराया, सच्चे भक्त की आस पूरी की, श्रद्धा का फल यूं दिलाया, साई रामा हरे हरे रामा रामा, साई रामा करुणा सिंधु रामा, साई रामा. असा हा करुणा सिंधू सेवक परमेश्वरा असा आहे. एवढ्या वर्षांची केलेली सेवा विसरला माझा. तिथून मग भजन झाल्यावर निघालं. मला वाटतं विभूती दिली असणार तिला प्रकट करून आणि साक्षात करून. आणि आमचं विभूतीचं पण एक गाणं आहे का, दिव्य विभूती अद्भुत विभूती पावन ही विभूती, आणि मग असं तिथून बाहेर पडले. आणि स्वामी काय म्हणतात माहिती, तिथून बाहेर पडल्या लिखा लिखा तिला म्हणजे आम्हा रडू नकोस, मी आलो ना तुला भेटायला आणि असाच येत जाणार आहे मी तुला भेटायला. मी तुला विसरलेलो नाही आहे अम्मा, मी तुला विसरलेलो नाही आहे, मी तुला असंच भेटायला आहे. बाहेर आले गाडीमध्ये बसले.
आणि मग म्हणाले की तिथे भजनाला ये, नाही आलीस तर मी तिला भेटायला असं म्हणा. आणि मग म्हणाले जरुरी येणं तिच्यासाठी, फार दिवसांची सोबती ती आता नाहीये. बघा तिचे शेवटचे क्षण किती सुंदर केले स्वामी. अहो कोणी नसलं तरी चालेल, भगवंत येऊन उभा राहिला तिच्यापुढे. भगवंत प्रत्यक्ष तिच्या शेजारी बसला आणि इतका ओंकार देत आणि इतका प्रेमळ, इतका विनम्र हा आपला भगवंत की छोट्याशा जागेत तसाच अंधारात बसलेला एवढ्याशा मिनिटच्या याच्यात भजन केलं. जय बोलो भगवान श्री सत्यसाई बाबा की जय. बस नाही, घड्याळ बघणं गरजेचं आहे सगळ्याच्या. मी वाहवत जाऊ शकते बरं, मला थांबवा बाबांचं लिहिलं. बरं आता मग हे सगळे आपण चढले, हे पायदान आपण चढले ना सगळे आपण. मी पुन्हा पुन्हा ते गिरवत नाही. कृतज्ञता, विनम्रता, जे काय निरंकारिता, प्रेम, सेवा, सेवेने सगळ्यांमध्ये स्वामीचं दर्शन, स्वामींचं चिंतन, स्वामींचं लाडकवणं, स्वामीची एकता आहे ना, हे सगळ्या गोष्टी. असं सगळं झाल्यावर वरती आपण पोहोचणार शिखरावर. शिखरावरच्या वरती काय म्हणायचं? शरणागती. काय म्हणायचं त्या स्थितीला? मागून बोलून दाखवा मला.